88मध्ये हा जो नजीब खान रोहिल्याचा नातू, नजीब खानाचा जो मुलगा होता ना, काय नजीब खानाचं शेवटी वाताहत झाली असेल लोकांची. नजीब खानाचा मुलगा जो होता त्याचं नाव होतं जाबेता खान. हा जाबेता खान शीख झाला. बघा, नजीबचा एवढ्या कडव्या माणसाचा मुलगा त्यानं शिखिझम स्वीकारलं तिथं. एक गुरु के दो चेले, आधे सीख आधे रोहिले, असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्याचा जो मुलगा होता त्याचं नाव होतं गुलाम कादर. हा गुलाम कादर त्या वजिराशी संधान मारून दिल्लीत आला. दिल्लीत त्यावेळेला बादशाह अली गोहर हा मराठ्यांनी 60 साली बसवलेलाच तो होता. सुटलेला होता इंग्रजांच्याकडनं वगैरे सगळ्यानंतर. पण तोच बादशाह होता. शाह आलम दुसरा ही त्याची पदवी आहे. गुलाम कादर दिल्लीत आल्यानंतर काही दिवस सरळ वागला, पण नंतर त्याच्या लक्षात आलं इथं संपत्ती भरपूर दडली. तो खंडणी मागायला लागला. लोकांनी काही खंडणी दिली नाही. त्यांनी एक दिवस आपले स्वार आणले आणि दिल्ली काबीज करून टाकली, बंद करून टाकली सगळीकडे कोणाला. त्यांनी या बादशाला जेर केला, त्याच्या भोवती पहारेकरी ठेवले. त्याचा जो जनाना होता ना, त्यातल्या बायकांना आणून त्यांनी प्रचंड त्रास दिला, त्यांची पूर्ण विटंबना केली. त्यांना विवस्त्र करून नाचवलं त्यांनी अनेक वेळा. त्याच्या ज्या मुली होत्या त्या मुलींना विकून टाकलं, आपल्या लोकांना त्यांनी देऊन टाकलं. त्याचे जे शहजादे होते त्यांना आणून नाचा म्हणाला इथे. अशा अनेक गोंधळ केले. दिल्लीत खणत्या लावल्या त्यांनी, उकरलं सगळं. दिल्लीचा किल्ला उकरून काढले, तर संपत्ती कुठं खाली ठेवली आहे का, कोणाच्या जिन्यात आहे का, कोणाच्या भिंतीत आहे का, म्हणून त्यांनी सगळं उकरून टाकला फार. इतका हैदोस सगळा घातल्याच्या नंतर गुलाम कादर हा बादशाकडे आला. त्या बादशाला त्याने सिंहासनावरनं खाली खेचला आणि सिंहासनावरनं खेचल्याच्यानंतर त्याला आडवा पाडून गुलाम कादर त्याची छातीवर बसला. तो म्हणाला, बोल कुठे संपत्ती, कुठे बोल. बादशाह त्याला म्हणाला, तुला असं वाटतंय का की मी गिळलेली आहे ती संपत्ती म्हणून. तो म्हणाला, तेही मला तुझं पोट चिरून बघावं लागेल. असं म्हणून त्याने कट्यार काढली आणि त्यांनी त्या अवस्थेत लोकांना म्हणाला, आमची चित्र काढा अशी, मी बादशाच्या छातीवर बसलो अशी सगळ्याची. आणि त्यांनी अचानक ती कट्यार पुढं करून त्याला पेश कब्ज असं म्हटलेलं आहे. तो पेश कब्ज काढून त्यांनी बादशाचे डोळे काढले ते आणि त्या बादशाला अदबखान्यात मी तुरुंगात पाठवून दिला आणि हा स्वतः सिंहासनावर जाऊन बसला. काय घटना आहे. तुम्ही सियार मुतखरीन काढलं तर ह्यांनी पानच्या पानं हे या गुलाम कादरने दिल्लीत अत्याचार जे काही केले त्यांनी पानाच्या पानं भरलेले, वाचवत नाही. मराठे, आता आपला संबंध सांगतो काय ते. आपण दिल्लीचे संरक्षक होतो, पण दिल्लीच्या लोकांशी म्हणजे वजिराशी आपला बेबनाव झाला होता म्हणून त्यांनी या गुलाम कादरला आणलेला होता. त्याच्या आधी एक लढाई आपण राजपूतांशी हारलेलो होतो, याला लालसोटची लढाई असं म्हणतात. त्यामुळे आपले काही लोक मथुरेत होते, आपले काही लोक आग्र्यात होते, काही लोक ग्वाल्हेरला गेलेले होते. पण ज्या वेळेला महादजी शिंद्यांच्या कानावर ही गोष्ट गेली की दिल्लीत असा हैदोस घातलेल्या गुलाम कादरने, त्यावेळेला त्यांनी आपली फौज दिल्लीत पाठवली, सगळ्या लोकांना एकत्र केलं. राणा खान, लक्ष्मणदास लाड, जीवबादादा बक्षी, अंबाजी इंगळे ही सगळी मंडळी दिल्लीत आली. दिल्लीत ती आली आहे पाहताना हा मेरठकडे पळून गेला. गुलाम कादर मेरठकडे मुळात पळून गेला. या आपल्या लोकांनी त्या अंधळ्या झालेल्या बादशाला अदबखान्यातनं बाहेर काढला आणि दिल्लीच्या तख्तावर नेऊन बसवलं. आणि त्या बादशाच्या आज्ञेनं मराठी मंडळींनी त्या गुलाम कादरचा पाठलाग चालू केला. मेरठच्या इथं थोडीफार लढाई झाली. तो मेरठवरनं पुढं गेला. तो गेला एकदम पार घोसगडमध्ये जाऊन बसला. ते तुम्ही म्हणताय ना समोर घोसगड, हाच घोसगड. म्हटलं आमची मंडळी इथं आली त्याचा पाठलाग करत. घोसगड मराठ्यांनी वेढला. घोसगडावर तुफान सरबत्ती चालू केली तोफांची. गुलाम कादर घाबरून तिथनं पळून गेला आणि मराठ्यांनी मग नंतर तो किल्ला ताब्यात घेतला, ती संपत्ती ताब्यात घेतली, गुलाम कादरच्या आईला ताब्यात घेतलं आणि तोफा डागून किल्ला उडवून टाकला त्याने. मराठी तिथनं परत दिल्लीकडे निघाले. म्हटलं मी इथं का थांबलो सांगतो. आता हे तुम्ही शामली म्हणताय ना, ते गाव नकाशावर सुद्धा कदाचित सापडणार नाही, इतकं छोटंसं गाव आहे. म्हटलं शामलीला मराठे आलेले असताना, परतीच्या मार्गावर असताना त्यांना इथं खबर लागली की इथं जवळच गुलाम कादर लपून बसलेला आहे. मराठ्यांनी माणसं पाठवली आणि गुलाम कादरला जिवंत पकडले आणि हे सगळं घेऊन मराठे दिल्लीत आले. दिल्लीत आल्याच्या नंतर त्यांनी बादशाहच्या समोर ते गुलाम कादरला उभा केला
ती संपत्ती सगळी तिथं ओतली आणि त्या बादशाच्या आज्ञेनं गुलाम कादरचा शिरच्छेद केला. ही घटना घडल्याच्या नंतर दिल्लीच्या त्या बादशहाने मराठ्यांना त्यांचं निशाण दिल्लीच्या किल्ल्यावर लावायला परवानगी दिली. ते निशाण 15 वर्ष दिल्लीवर फडकत होतं. 1788 ते 1803 जनरल लेक दिल्लीत येऊन दिल्लीचा किल्ला मराठ्यांच्याकडनं ताब्यात घेईस्तोवर 15 वर्ष मराठी निशाण दिल्लीच्या किल्ल्यावर फडकते. कुणाचा आहे ना आपल्याला कुसला पानिपतचा पराभव केव्हाच आपल्या लोकांनी पुसून टाकला. विजयोन्मादाने दिल्ली गाठत होते लोक. घेतला काही वर्षात, पुढच्या 10 वर्षातच 1772मध्येच आपल्या लोकांनी तो 61चा पराभव हा त्यांनी धुवून टाकलेला होता त्याच्यात. पण हे सगळं वाचत असताना मला आठवतात, तिथे एकदा पानिपतची आठवण आली ना, मी मगाशी सांगितलं तसं ते 70,000 आपले जे लोक तिथं पडले त्यांच्या बायका मुलांच्या आक्रोशाने माझ्या कानात खणखणाट झिंझिणाट होतो सगळ्या. तिथं मला तो शिरवेरही ह्याचं धड दिसायला लागतं. बाप सदाशिवराव भाऊचा तो म्हणे तिथं पडल्याच्या नंतर काही मोती मिळाली तिथं, किंबहुना तो अनुपगीर गोसावी तिथं आलेला असताना एक 3-4 दुराणी आले, अफगाण लोक आले तिथं, आणि त्यांनी सांगितलं हा जो माणूस होता ना हा जोरात लढत होता, त्याचे कपडे बिपडे किती चांगले आहेत बघा, ओरडत होता, दमलेला होता. आम्ही याला जाऊन विचारलं तू भाऊ आहेस का म्हणून, तो काही बोलला नाही. आणि त्यांनी तलवार काढल्यावर आमच्या लोकांनी तलवारीनं मारलं आणि त्याचं गर्दन कापून नेली, मस्तक कापून नेलं. ते आमच्या एका माणसाकडे आम्ही आणून देतो असं म्हणून त्यांनी ते मस्तक आपल्या लोकांच्या अनुपगीर गोसावी याच्याकडे आणून दिलं. त्याचे व्यवस्थित संस्कार नंतर अनुपगीर गोसाव्याने केले. अनुपगीर गोसावी तिथं त्यांनी सगळी जमा केली, मुंडक्यांच्या राशी होत्या त्या मोडल्या, आणि या सगळ्यांना त्यांनी भडाग्नी दिला. त्याच्या ज्या ज्वाळा उठल्या तिथं त्या जाणवतात ते की धग ही इथं कधीतरी जाणवायला लागते शरीराला आणि त्रास व्हायला लागतो सगळ्याच्यातला. अब्दाली तर तिथं होता, अतिशय उन्मादानं तिथं असलेला उभा असलेला भूकलंदरकडे जाणारा आणि तिथं फात्या पडणारा अब्दाली कधीतरी तिथं दिसतो. तो नजीब खान रोहिला दिसायला लागतो. हत्तीवरनं उतरून पळत जाणारे आणि जादू भेटणारे आणि खांद्यावरनं आणणारे ती पार्वतीबाई तिथे दिसायला लागते. हाफिज रहमत खान मला दिसतो, मला अहमद खान बंगश तिथं दिसतो. तिथं तो आताई खान पडलेला होता, तो आताई खानाचा मुर्दाही मला तिथं आतनमधनं दिसायला लागतो. कोण सगळे लोक गेलेले आहेत, प्रचंड मोठी लढाई. ही सगळी लोक रुंजी घालायला लागतात, भोवताली फिरायला लागतात. पानिपतच्या आठवणी आपल्या साध्या नाही आहेत. गोष्ट अशी आहे की आमचे पूर्वज पडले, भारताच्या रक्षणासाठी गेलेले, तख्ताच्या रक्षणासाठी गेलेले आमचे लोक पडले तिथं. पुण्याहून गेलेले कित्येक, पुण्याहूनच गेलेले आहेत लोक हे सगळे. त्याचं पुण्यात काय स्मारक आहे जाऊ आपण याला जाऊ, बघू ना सगळा तो भाग बघू. अब्दालीची गोट कुठं कुठं होते, काय काय होतं ते सगळी माहिती आपल्याकडे आहे. ती गावं आहेत अजून, तिथं आपल्याला जाता येईल, बघता येईल. पण ते लोक पडले की जाणीव आमच्या पुढच्या पिढीला करून देण्यासाठी पुण्यात पानिपतचं काय स्मारक आहे की नामुष्की नाही आम्हाला. हे बघा अब्दालीचं पत्र आम्ही लावतो इथं. अब्दालीचं पत्र फक्त नानासाहेब पेशव्याला लिहिलेलं एक पत्र लावलं तर आपल्याला कळून येईल की आम्हाला नामुष्की वगैरे असले काही नाही तिथं. पुण्यात स्मारक झालं, पानिपतचं उभा राहिलं स्मारक इथंही झालं पाहिजे. एक विजयस्तंभ उभा करायला पाहिजे. असेल पराजय युद्धात, पण 3 दिवसातच अफजालीने जे पत्र दिले आणि मराठ्यांना कायम केलं, ह्यातच मराठ्यांचं जय हे सगळं असलेलं. ह्या गोष्टी घडल्या पाहिजेत आपल्याकडे आणि झाल्या पाहिजेत. तर मला असं वाटतं की पानिपतच्या एकूण या सगळ्या युद्धाला आपण काहीतरी यश दिल्याचं वाटेल मला. खरं म्हणजे एक छोटीशी कविता, ती कविता म्हणतो आणि मी थांबणार आहे. काय ते सगळं सांगत असताना यातना होतात सगळ्या. लिहीन मी पुस्तकं नक्की लिहीन, संदर्भ काढून लिहीन. आमचे बसले तिथं बाळासाहेब बलकवडे, भरपूर कागद वाचलेत त्यांनी, त्यामुळे मला काही त्यांनी त्यावेळेला 60 वर्षापूर्वी लोकांनी ज्यावेळेला पुस्तकं लिहिली त्याला त्यांच्या हातात कदाचित संदर्भ ग्रंथ फार नसतील, मला उपलब्ध आहेत त्यात. पण लिहू आपण, जेवढं जमेल शक्य आहे तेवढं आपण करू. ह्या सगळ्या काय कुसुमाग्रजांची ही कविता जी आहे त्याच्यात अगदी मायनर बदल मी केलेले आहेत फक्त. त्यांची क्षमा मागतो या बदलांच्याबद्दल, पण ही त्या वीरांना उद्देशून ही कविता आहे. ती कविता म्हणतो आणि मी थांबतो. यमुनेचे तट पेटून उठले, मंदिरामुचे कोसळते, रक्तापुऱ्या प्रिया आईचे रणांगणावर उघळते. असुरांचे पद भ्रष्ट लागुनी आज सतींचे पुण्य मळे,
अशा घडीला कोण करंटा तटस्थतेने दूर पळे. कृतांत ज्वाला त्वेषाची ना कोणाच्या हृदयात जळे. साममंत्र तो सरे रणाची नौबता आता धडधडते. रक्त आपुल्या प्रिया आईचे रणांगणावर ओघळते. सह्यगिरीच्या वनराजांनो या कुहरातुनी आज पुढे. रक्त हवे जर स्वतंत्रतेला रक्ताचे पडतील सडे. एक रणांगण राखायास्तव करा रणांगण लक्ष खडे. समरपुराचे वार करी हो समर देवता बोलवते. रक्त आपुल्या प्रिया आईचे रणांगणावर ओघळते. खडक काजळे घोटुनी तुमचे मनगट बाहू घडलेले. कडे कपारी मधील वणवे उराद तुमच्या दडलेले. काबुलकंधा हार पथावर डंके तुमचे झडलेले. शिवतेजाची दीपमाळ पाठीशी आपुल्या पाजळते. रक्त आपुल्या प्रिया आईचे रणांगणावर ओघळते. कोटी कोटी असतील शरीरे मनगटामुचे एक आसे. कोटी कोटी देहात आजला एक मनीषा जागवते. हिरवे जहरी सर्प ठेचणे अन्य मना व्यवधान नसे. एक प्रतिज्ञा विजय मिळे तो राहील रण हे धगधगते. रक्त आपुल्या प्रिया आईचे रणांगणावर ओघळते.